विचारांचा कुठेतरी इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यात लहान मुलांचं म्हणा, अडल्ट्समध्ये म्हणा, तर त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होतो? इम्युनिटीवर आपल्या विचारांचा 100% इम्पॅक्ट होतो. कारण एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं आपलं मन आणि आपला ब्रेन थॉट प्रोसेस कंडक्ट करतील त्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी शरीराच्या आतमध्ये घडतात आणि जशा ऍक्टिव्हिटी शरीराच्या आतमध्ये घडतात त्या पद्धतीनं त्याचे आउटपुट्स आपल्याला शरीराच्या बाहेरही मिळतात. एका देशामध्ये एक प्रयोग केला होता जो नेटवर पण आहे आणि बऱ्याच जणांनी मोटिवेटशी बोलून दाखवलेला आहे की त्या कैद्याला फाशीची शिक्षा होणार होती, तर त्याची परमिशन घेतली त्या डॉक्टरने की आम्हाला काही एक्सपेरिमेंट करायचे. त्यांनी परमिशन दिली आणि मग त्याला डोळे बंद करून बंद एका रूम मध्ये बसवलं आणि त्याला सांगितलं की आम्ही तुला सापाचं जे विष आहे त्याचं इंजेक्शन आम्ही तुला देऊ आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 तास आम्हाला जर ऑब्झर्व करायचंय. मग तो मी काय होईल, मग त्याला सिम्पटम्स सांगितले की ते इंजेक्शन दिल्याच्या नंतर पहिले 10 मिनिटं थोडंसं विकनेस जाणवेल, मग मुंग्या येतील, मग ब्लड सर्क्युलेशन तुझं थांबेल, मग शरीर पाय वगैरे आखडतील, नंतर तोंडाचा फेस वगैरे वगैरे असं एक आणि 2-3 तासात तू मरशील. तुला ठीक आहे. 3 तासानंतर त्यांनी कॅमेरा वगैरे लावले होते, संपूर्ण स्टडी त्याचा चालू होता, अनालिसिस केलं सगळं. एक्झॅक्टली 2.5-3 तासानंतर तो मेला आणि ते सगळे सिम्पटम्स शरीरात तसेच्या तसे आले जसे डॉक्टरनी सांगितले होते. ईच अँड एव्हरीथिंग की जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने सगळं होत गेलं. आता सरप्राईज असं आहे की डॉक्टरनी त्या व्यक्तीला साधं ग्लुकोज इंजेक्शन दिलं होतं, तिथे विष अजिबात नव्हतं.